हॅलो गाईज, कशा आहात सगळे? तुम्ही कधी नेवाशामधील श्री क्षेत्र देवगडमध्ये गेला आहात का? तर आज आम्ही आलोय देवगडमधील दत्त मंदिरचं दर्शन करायला. आल्या आल्या सगळ्यात पहिले आम्ही प्रसादासाठी फेमस असलेला देवगडचा कंदी पेढा घेतला, जो माझ्या भावाचा खूप फेवरेट आहे. त्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडे. रात्री गेलो असल्यामुळे आमचं दर्शन एकदम निवांत झालं, जास्त गर्दी पण नाही मिळाली. आणि ऑब्व्हियसली आम्ही शनिवारी गेलो होतो, तो आम्हाला खूप निवांत दर्शन मिळालं. मला दत्तांना एवढं जवळून आणि मनभरून बघता आलं, यापेक्षा अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. इथे येऊन मनाला एवढी शांतता वाटते. तिथे असल्यानंतर तुमच्या मनात बाकी कसलेच विचार येत नाही, तुम्ही पूर्णपणे तिथे मग्न होऊन जाता. त्यानंतर मग आम्ही गेलो पंचमुखी श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये, तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या डाव्या बाजूला असलेले श्री संत किसनगिरी बाबा समाधी मंदिराचं दर्शन घेतलं. त्यानंतरच तुम्हाला इथे महाराजांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय बघायला मिळेल, एकदम अद्भुत असं. त्यानंतर आम्ही फोटोशूट करण्यासाठी निघालो या नवीन झालेल्या भव्य दिव्य गेटजवळ. आणि इथं माझ्या मम्मीचे दिवाळीचे पेपर असल्यामुळे त्याला काही येता नाही आलं, सो त्याला आम्ही ऑनलाईन कॉल करून मस्त जाळवत आहे. आणि इथं बघा तुम्ही आमची मस्ती सुरू झाली आहे. छोटा हत्ती मोठा हत्ती. तर तुम्ही पण देवगडला आले आहेत का मला नक्की सांगा कमेंटमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.